पार पडला। यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एबीपी माझाचे एबीपी न्यूज नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना सन्मानित करण्यात आले। सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक तसंच माजी खासदार यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली। मान्यवरांच्या हस्ते राजीव खांडेकर यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। यावेळी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे तसंच वैचारिक क्षेत्रातील जागतिक घडामोडींचे अभ्यासक संदीप पासलेकर यांनाही कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। शिक्षा और परवरिश से जीवन को मिला है किनारा। नंतर पुरस्कार द्यावा खांडेकर सरांना। टीव्ही जर्नलिझम घेतला तर टीव्हीचे अँकर्स हे आता आज हाडामाशाची माणसं आहेत, उद्या ती जागा एआयचे अँकर्स घेतील आणि कॉम्प्युटरच तुम्हाला सगळ्या बातम्या देईल। चॅनल चालवणाऱ्यांसाठी फार सोपी गोष्ट आहे ती की मग रजांची भानगड, मूड सांभाळणं, इतर कुठले नखरे, सुट्ट्या, दांड्या ह्यापासून सुटका। जो एक तो एआय अँकर आहे तो आपण म्हणजे चॅनल चालवणारा मरेपर्यंत तो तसाच दिसत राहील आणि मुकाट काम करत राहील। आपण खरंच वाचतोय का? आपलं कंटेंटचं कन्झम्पशन हे आता काय होत चाललेलं आहे? आता म्हणजे दिसताना असं दिसतं की संख्येनं पुस्तकं खूप प्रसिद्ध होतात, खूप लोक लिहित आहेत, खूप पुस्तकं बाजारात येत आहेत। आपण किती वाचतोय? आपण वाचतो किती आणि आपण मोबाईलमध्ये ते रील्स आणि शॉर्ट्स बघतो किती? एबीपी माझाचे असोसिएट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि